पुढचा अपडेट आहे भंडाऱ्यातनं। भंडारा शहराजवळ राष्ट्रीय महामार्गावरती बायपासचं काम सुरू आहे आणि त्यावरती टाकण्यात येणाऱ्या फ्लायओव्हरचं सुद्धा काम सुरू आहे। त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून भंडारा शहरामध्ये हवेतील गुणवत्ता चांगलीच बिघडली आहे। भंडारा शहरातून मध्य प्रदेशकडे जाणारी जड वाहतूक जुन्या राष्ट्रीय महामार्गावरनं वळवण्यात आली आहे। या धुळीमुळे नागरिकांना वेगवेगळ्या आजारांना सामोरं जावं लागतंय। या संदर्भातच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। कारंध्याकडे जाणारा जुना राष्ट्रीय महामार्ग आहे। आता आपण सध्या या राष्ट्रीय महामार्गावर आहोत। बघू शकतो राष्ट्रीय महामार्ग म्हटल्यानंतर खरोखरच या रस्त्याकडे बघितल्यानंतर हा राष्ट्रीय महामार्ग असावा का असा प्रश्न इथे उपस्थित होतोय। एकंदरीतच एखाद्या गाव खेड्याचा रस्ता सुद्धा यापेक्षा चांगला असतो, मात्र हा राष्ट्रीय महामार्ग जो शहरातून ही जी जाणारी जी जड वाहतूक आहे ही बायपास मार्गाने वळवलेली आहे। खऱ्या अर्थाने हा बायपास मार्ग आहे, मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून या महामार्गाची दुरावस्था आहे। रस्त्याचं बांधकाम कुठेतरी पूर्णत्वास आलं नाही, अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहे आणि या इथून जेव्हा ही वाहने धावतात, जड वाहने धावतात, मोठ्या प्रमाणात इथे धुळीचं कण, धुळीचे लोंढे इथे उसळतात। एकंदरीतच या राष्ट्रीय महामार्गाकडे प्रशासनानं पुढे दुर्लक्ष केलं आहे का असा प्रश्न आता इथे उपस्थित होऊ लागला आहे आणि सर्वसामान्य नागरिकांना खरोखरच नागरी सुविधा या भंडारा शहरातून धावणाऱ्या रस्त्यावरून मिळतात का, नागरिकांना नागरी सुविधा मिळत आहेत का असा प्रश्न इथे खरोखरच उपस्थित होऊ लागलेला आहे। आता प्रशासन, शासन याकडे लक्ष देऊन हा महामार्ग तातडीने दुरुस्त करेल का आणि नागरिकांना चांगल्या सुविधा मिळेल का असा इथे प्रश्न निर्माण होत आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।